आपण पाहू शकता ब्रेकफास्टसाठी मी एक स्मूदी बनवली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि मी ती अशीच कच्ची न पिता थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं कढईमध्ये टाकलेलं आहे. काल मी ज्याच्यामध्ये आवळा बनवला होता, मोरावळा, त्याच्यामध्येच हे घातलेलं आहे. मिक्सरमध्ये मी 4 खजूर, एक केळं होतं माझ्याकडे, ते केळं घातलेलं आहे प्रसादाचं कालचं गणपतीचं. त्याच्यामध्ये ओट्स टाकलेले आहेत, बदाम, काजू घातलेले आहेत. वजन कमी करायचं असल्यास काजू स्किप करू शकतो आपण. आज मी हे एवढंच घातलं आहे, पण ह्याच्यामध्ये मी अजून प्रॉपर उद्यापासून 7 सीड्स वगैरे आणि अक्रोड, बदाम सगळं ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये मी थोडीशी चणे जे असतात आपण खातो, चणे भाजलेले, त्याची थोडीशी पावडरही ॲड करणार आहे. आणि मग हे मी पिणार आहे. ह्याच्यात मी रोज आवळासुद्धा टाकणार आहे, खजूर आवळा एकत्र. आणि अशा प्रकारे हे रोज नाश्त्यासाठी बनवणार आहे. हे जर आपण 7:30 वाजता प्यायलं ना, तर 12:30पर्यंत भूक लागत नाही. गेल्या वर्षी जेव्हा आमची 8:45ची शाळा होती, तेव्हा मी रोज 7:30ला असं करून प्यायचे. उन्हाळा असेल आणि तुमची प्रकृती उष्ण असेल तर तुम्ही हे थंड पण पिऊ शकता. माझी थंड प्रकृती आहे, सध्या खूप थंडी आहे, थोडा सर्दीचा पण त्रास आहे, धावपळ आणि सगळ्या गोष्टींमुळे. तर मी हे असं गरम गरम पिणार आहे. व्यायाम झाल्यानंतर पण आपण हे पिऊ शकतो, म्हणजे शरीराची जी तात्काळ नीड आहे ती भागते.